हॅलो एव्हरीवन. कालच्या न्यूजचा आज चांगला इम्पॅक्ट बघायला भेटलाय मार्केटमध्ये. बँक निफ्टी ऑलमोस्ट 1000 पॉईंट वरती आहे आणि निफ्टी ऑलमोस्ट 300-350 पॉईंटची रॅली दाखवली निफ्टीने. सो कालचा न्यूजचा इम्पॅक्ट होता. जीडीपीची जी न्यूज आली होती, ज्यांना न्यूज माहिती नसेल न्यूज बघू शकता जाऊ. काल रात्री न्यूज आली होती की जो डेटा आहे तो एक्सपेक्टेड होता त्याच्यापेक्षा जास्त आलाय, 1% पेक्षा जे काय आहे जास्त आलं. तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे आज मार्केटमध्ये दिसलाय. बट लेवल्सनी आपलं एक्झॅक्टली काम केलंय. जो 21,900चा जो सपोर्ट होता, डिस्कशन झालं की 21,900 ब्रेक होतोय तर मार्केट तिथून खाली जाणार आहे. पण एक्झॅक्टली त्या सपोर्ट पासून उचलला आणि एक रेजिस्टन्स मार्क केला होता आपण 22,000चा. 22,000 तोडल्यानंतर 22,300 आज एक नवीन हाय लावलाय परत निफ्टीने. सो आता ह्याच्या पुढे काय, निफ्टी जर ह्याच्यावरती सस्टेन राहतोय परत 22,300च्या वरती जर सस्टेन राहतोय तर मग 22,500 पर्यंत जाऊ शकतो. 22,300 एक सपोर्टचं काम करणार आहे. बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट जे लेवल आपल्याला सांगितलं होते, बँक निफ्टीसाठी 46,500-600 हे इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार होता. बँक निफ्टी पण बरोबर त्या सपोर्ट पासून उचललाय आणि जो प्रिव्हियस त्याचा हाय होता, रेजिस्टन्स होता 46,300, तो ब्रेक करून 47,500 पर्यंत गेलाय. आता काय, आता परत अबव लेवल्स पर्यंत तो ट्रॅव्हल करू शकतो. 48,000 एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो त्याचा. फक्त काय की जो इम्पॉर्टंट जो सपोर्ट आहे 47,000च्या वरती तो सस्टेन राहिला पाहिजे, तर त्याच्यात स्ट्रेंथ दिसेल अजून. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट लेवल मार्क करून घ्या आणि ट्रेड करा.